अमरावतीतील मोर्शी येथील वनमजूर माणिक तुळशीराम घोडेराव यांनी वनप्रशासनाविरोधात गंभीर आरोप करत 8 जून 2026 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। 4 महिन्यांपासून निर्वाह भत्ता मिळाला नसल्याचा तसेच भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्यामुळे मेळघाटात सूडबुद्धीने बदली केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। वारंवार निवेदने देऊनही न्याय मिळाला नसल्याने संवैधानिक मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। उपोषणादरम्यान आपल्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास वनप्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे। या प्रकरणाकडे आता वन विभाग आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव आहे माणिक तुळशीरामजी घोडेराव, वनमजूर वन पशु अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, माझी निलंबन रद्द करण्यात यावं आणि माझी जी पदस्थापना सूचना रायपूरमध्ये केलेली आहे ती रद्द करण्यात यावी, मला जागच्या जागी वापस करण्यात यावं आणि यांच्या बसाची चौकशी होऊन नाही यांच्यावर कारवाई करण्यात यावी। प्रशांत वाटोळकर यांचा अमरावती वन कार्यालयामध्ये पगार निघताना त्यांना ओरडात ड्युटी करतो।